नमस्कार फ्रेंड. रंगोली आर्ट गॅलरीमध्ये मी प्रियंका एक नवीन डिझाईन घेऊन आलेली आहे. आता मैत्रिणींनो, सणाची सुरुवात होत आहे. आता सगळे सणांना सुरुवात होते, तेव्हा वेगवेगळ्या सणांच्या दिवशी काढायला अशा खूप सुंदर रांगोळी डिझाईन्स मी आता तुमच्यासमोर घेऊन येणार आहेत. तर ही तशीच एक डिझाईन आहे, काढायला सुंदर अशी. चला तर मग ही रांगोळी आपण सुरू करूया. मैत्रिणींनो, पहिल्यांदा मी काय केलं आहे, माझ्याकडे ज्या रिंग्स आहेत मेटलच्या त्या मी ठेवून घेतलेल्या आहेत. या मेटल्सच्या रिंग्सच्या साह्याने आपण ही रांगोळी काढलेली आहे. 2 ठेवून घेतल्या, एक छोटी आणि एक मोठी. त्यानंतर त्या रिंग्सच्या आतमध्ये व्हाईट कलरचे डॉट्स टाकले, त्याच्या बाहेरसुद्धा व्हाईट कलरचे डॉट्स टाकले. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रिंग हवी असेल तर मी टॅग प्रोडक्ट लावते, तुम्ही तिथून घेऊ शकता. त्यानंतर वेगवेगळ्या कलरमध्ये त्या सर्कलमध्ये मी डॉट्स टाकून घेतले. जिथे आपण व्हाईट कलरचे 2 लेअर केलेले आहेत, त्या लेअरच्या आतमध्ये मी टाकलेले आहेत हे डॉट्स. आणि प्रत्येक कलरमध्ये 4-4 डॉट्स टाकून घेतले. त्यानंतर त्या प्रत्येक डॉटला मी छोटा चम्मच आहेत माझ्याकडे गोल प्लॅस्टिकचा, त्याच्या साह्याने मी त्याला आतमध्ये घेतला आहे. फ्लॉवर तयार करून घेतला आहे त्याचा, आणि मध्ये व्हाईट कलरचा डॉट दिला आहे. त्यानंतर मी बांगड्या ठेवून घेतल्या आहेत काही, आणि बांगड्यांच्याच आकाराचे मी गोल असे सर्कल टाकून घेतलेले आहेत. पॅरोट ग्रीन, डार्क ग्रीन कलर मिक्स करून असे पूर्ण गोल टाकून घेतलेले आहेत मी. त्यानंतर प्रत्येक गोलाला आपल्याला पानाचा आकार करायचा आहे. उदबत्तीच्या काडीच्या साह्याने मी त्या प्रत्येक गोलाला पानाचा आकार केलेला आहे. तेव्हा पहिल्यांदा मी काय केलं, त्या गोलाच्या मधून बिलकुल सरळ लाईन घेतली आणि बाजूला दोन्ही साईडनी मी हाफ सर्कलमध्ये मी अशा लाईन्स घेतल्या, म्हणजे हा आकार तयार होतो. पहा, आपण आता सगळ्याला तो आकार देऊन दिलेला आहे. आणि जे आपण व्हाईट कलरचे डॉट्स टाकले होते, त्या सगळ्या व्हाईट कलरच्या डॉट्सला आपण चम्मचच्या साह्याने प्रेस करून घेतलेला आहेत. बघा, ही आता आपली व्हाईट कलर रांगोळीची सर्कलची वेगळी डिझाईन तयार झाली, आणि आतमध्ये वेगळा फ्लॉवर दिसते आहे, बाहेर पानं दिसते आहेत. असं मी तयार करून घेतलं आहे पहिल्यांदा. त्यानंतर मी रेड कलर घेतला, आणि रेड कलरच्या साह्याने मी रेड कलरनी जे पानं आपण बनवले होते, त्या पानाच्या भोवताल, त्या पानाच्या आकारामध्ये मी रेड कलरचे डॉट्स दिलेले आहेत. बघा, 4ही पानाला रेड कलरचे डॉट दिलेले आहेत, आणि बाकीचे जे 4 आहेत त्याला ऑरेंज येल्लो कलरमध्ये मी डॉट्स देऊन टाकलेले आहेत. सगळ्या पानांना त्या पानाच्या आकारामध्येच. बघा, आता आपण येल्लो कलरचे डॉट्स देतो आहे. सगळ्या पानांना तसेच देऊन टाकायचे आहेत. डॉट दिल्यानंतर ही रांगोळी पहा किती सुंदर दिसते. आपल्याला जर जास्त काढायची नसेल, अशी जरी ठेवायची असेल तरी ती सुंदर दिसते. त्यानंतर मी थोडासा पिंक कलरच्या याच्यामध्ये मला जिथे जिथे डॉट्स द्यायचे आहे तिथे तिथे मी आधी काढून घेतलेले आहेत आकार, आणि हाफ सर्कलमध्ये डॉट्स दिलेले आहेत. म्हणजे येल्लो आणि रेड कलरच्या पानामध्ये जे येल्लो आणि रेड कलरचे आपण डॉट्स दिलेले आहे, त्याच्यामध्ये त्याला लागून दोन्ही याला हाफ सर्कल असे मी सगळीकडे डॉट्स करून घेतलेले आहेत. पिंक कलरमध्ये, फेंट पिंक कलरमध्ये करून घेतलेले आहे. त्यानंतर त्या डॉट्सचा जो आकार तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मी पर्पल कलर टाकलेला आहे. सगळ्या हाफ सर्कलमध्ये पर्पल कलर टाकलेला आहे. त्यानंतर ते जे बेबी पिंक कलरचे आपण डॉट्स दिले होते त्याला चम्मचच्या साह्याने आतमध्ये घेऊन घेतलं आहेत. छोटासा एक फ्लॉवरसारखं तयार झालेलं आहे. आणि नंतर मग मी तिथे ऑरेंज कलरचे
3 असे डॉट्स दिलेले आहेत प्रत्येकाच्यामध्ये. बघा आता मी सगळीकडे एक एक पहिल्यांदा दिलेले आहेत, नंतर त्याच्यापेक्षा थोडं छोटं आणि नंतर छोटं असं 3 डॉट्स मी देऊन दिलेले आहेत. बघा तर माझी रांगोळी रेडी झालेली आहेत.